नमस्कार मित्रांनो, मी असलम शेख. आपल्या यूट्यूब चॅनलला सर्वांचं स्वागत आहे. तर आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण या व्हिडिओतून तुम्हाला पोलीस भरतीच्या ग्राउंडच्या तारखा कधी पडणार आहेत, कधीपासून सुरुवात होणार आहे, ऑल महाराष्ट्रातील सर्व तुम्हाला या व्हिडिओतून माहिती भेटणार आहे. तर तुम्ही जर चॅनलला नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन दाबायला विसरू नका. तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. तर मित्रांनो, फॉर्म वगैरे भरून झाल्यानंतर बऱ्याच मुलांच्या मनामध्ये शंका होती, ग्राउंड कधी होईल, इलेक्शन झाल्या होते का, त्यानंतर होतं आहे, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती भरपूर इलेक्शन आहेत. त्या इलेक्शन झाल्यानंतर ही तारखा पडणार होत्या 100% होती, परंतु निकाल वाढला. 21 तारखेला निकाल झाला. तिथून पुढे परत अजून दुसरी आचारसंहिता लागली. आता पुढची निवडणूक आहे, त्यानंतर भरती आपली सुरू होणार. साधारणतः फेब्रुवारी महिना आपण गिनतीत धरत होतो, परंतु काल एक परिपत्र आलेलं आहे, बैठक झालेली आहे आणि त्यात संभाजीनगरचं तर डायरेक्टली 20 तारखेपासून ग्राउंड सुरू करण्यात यावं असं त्यांना आदेश देण्यात आलेला आहे. परंतु मित्रांनो, बाकीचे काही जिल्हे आहेत, काही SRPF आहेत, त्या सर्व जिल्ह्यांनाच DG ऑफिसमधून आदेश देण्यात आलेला आहे. त्यांची मीटिंग घेण्यात येणार आहे की प्रत्येकाने आपलं ग्राउंड 20 तारखेपर्यंत तयार करा. त्याची उंची मपायचं जे साहित्य लागतं, चेसला जे साहित्य लागतं, ग्राउंडला मॅनपॉवर काय लागते, ते सर्व बंदोबस्त मागून घ्या असा त्यांना आदेश दिलेला आहे. त्यामुळं 20 तारखेपासून ग्राउंडची तारखा 100%च पडतील, परंतु त्यापुढे 8 किंवा 10 दिवस पुढं मागं धरून चाला, किंवा 20 म्हटलेत ना, 27-28 तारखेपर्यंत बी चालू होऊ शकतं, किंवा 1 फेब्रुवारीला पण चालू होऊ शकतं. फक्त आता आदेश 20 तारखेपर्यंत सर्व काही त्यांच्या काय लागणाऱ्या वस्तू आहेत, लागणारे मॅनपॉवर आहेत, ग्राउंड आहे, याची सर्व तयारी लवकरात लवकर करून घ्या असं त्यांना सर्व जिल्ह्यांना आदेश पाठवण्यात आलेले आहे. त्यामुळं असं नाही की नवी मुंबईचं चालू होणार आहे फक्त, की संभाजीनगरचं चालू होणार आहे, नाही. ऑल महाराष्ट्रात जेवढं काय जिल्ह्यांच्या जागा निघल्या सर्वांनाच आदेश दिलेले आहेत. ते आत्ता आपल्यापर्यंत काही 1-2 जिल्ह्यांचे पोचलेत, बाकीचे पण लवकरच येतील. त्यामुळे तुम्ही ज्या ठिकाणी फॉर्म भरला आहे त्या ठिकाणची अपडेट येऊ अगर नाही येऊ, परंतु तुम्ही असं धरून चाला की आपली 100% आज 25 तारीख आहे, आपल्याकडे 20 तारीखमध्ये 25 किंवा 1 महिना आपल्याकडे बाकी राहिलेला आहे. त्याचबरोबर आपलं 100 मीटर ग्राउंड कसं सुधारता येईल याच्याकडे लक्ष द्या, गोळा कसा सुधारता येईल याच्याकडे लक्ष द्या. वरून एवढं चांगलं ग्राउंड असताना इंजुरी येता कामा नये, हे सर्व आपण लक्षात घेऊनच प्रॅक्टिस करायची आहे. नाही तर तुम्ही कुणाच तर ऐकून काहीतरी करून बसतान. असं न करता आपल्या ग्राउंडवरती अभ्यासावरती फोकस करा. 20 तारीख फिक्स झालेली आहे, तिथून पुढे 4-5 दिवस होऊ शकतात. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ID ला फॉलो करा. जय हिंद.